राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल परवा एक मी बातमी सोशल मीडियावर पाहिली. केरळमध्ये सध्या निवडणुका चालू आहेत आणि भारतीय जनता पक्ष तिथे निवडणूक लढवत आहे आणि त्याची धुरा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे एक नेते विनोद तावडे यांच्याकडे आहे. आणि मग अर्थातच विनोद तावडेंना कॅप्टन म्हणल्यावर त्यांना त्यांची टीम निवडण्याचा पूर्ण अधिकार दिला आणि त्याप्रमाणे टीम घेऊन गेले. आता ते टीम घेऊन गेले यांच्यावर मला काही म्हणायचं नाही, कारण तसं म्हणणं हे योग्य दिसणार नाही. पण जे लोक सोबत गेलेत आता त्यांना मल्याळम किती येतं हे मला माहीत नाही आणि त्यांचा इंग्रजीवर किती प्रभाव आहे हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे एक प्रकारे हा विनोदच आहे. लोक तिथं प्रचाराला गेले. अर्थात तो भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. जी मूळ बातमी होती त्याच्यात असं होतं की इथं खरा भारतीय जनता पक्ष दिसतो. आता मला माहीत नाही याच्यातले किती जण भारतीय जनता पक्ष म्हणजे जनसंघात होते, पण मी जनसंघात होतो त्याच्यामुळे मी नक्की खात्रीला एक सांगू शकतो की त्यावेळेस आणि नंतर भारतीय जनता पक्ष कसा होता. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस सतरंजीवर, फाटक्या सतरंजीवर, घोंगड्यावर होता त्यावेळेस भारतीय जनता पक्षात निष्ठावान कार्यकर्त्याची, प्रामाणिक कार्यकर्त्याची खूप किंमत होती. मला आठवतं 1971ला आम्ही ज्यावेळेस जनसंघाचे त्यावेळेस बीड जिल्ह्याचे उमेदवार होते कॅप्टन राजपाल सिंग हजारे आणि यांच्या प्रचाराला आमच्यावर त्यावेळेस तिथे खोलेश्वर विद्यालय होते, त्यातले एक शिक्षक होते अशोक कुंभारे, माझे मित्र पण सध्या दूर गेलेले, 2 वेळा खासदार, 2 वेळा विधान परिषदवर, राज्य मंत्रिमंडळात, केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड आणि आम्ही त्या काळात अख्ख्या जिल्ह्याला एक जीप यायची, एक जीप. आम्ही सगळे सायकलवर, म्हणजे त्या सायकलवर चुन्याचा डब्बा, ती नीळ, तर ब्रश, हे सगळं घेऊन आम्ही फिरायचं. मग लोक आपल्या भिंतीला जनसंघाचा दिवा काढू द्यायचे का भाजपचं चिन्ह काढू द्यायचे नाहीत. एवढंच नाही तर आम्ही आमच्या घरून आपापल्या भाकऱ्या घेऊन प्रचाराला जायचं. आणि तो काळ असा होता की जनसंघवाले, संघवाले किंवा भाजपवाले आपल्या विहिरीवर बसून दशम्या खातीत हे जर गावात कळालं तर गावात आपला सामाजिक बहिष्कार होईल अशी भीती वाटायची. आणि एका गावात तर हा अनुभव आला, आम्ही त्या विहिरीवर आपलं मोठेच्या धावावर दशम्या सोडून बसलो, तो विहीर मालक आला आणि म्हणला, पोरा हो, याच्यापेक्षा ओढ्याला पाणी चांगलं म्हणले, तिथं जेवायला जा. ही परिस्थिती होती. तो परिस्थितीचा काळ मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि त्या काळामध्ये 72 साली ज्यावेळेस जनसंघाचा प्रचार विधानसभेचा आम्ही केला, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे होते, प्रमोद महाजन होते. अहो, दुपारचं जेवण म्हणजे अक्षरशः एक 10-15 लोकांमध्ये चुरमरे आणून टाकलेले, त्याच्यावर तेल, तिखट, मीठ, ते खायचं. संध्याकाळी कुणाच्या दयेनं मिळाली तर पिठलं, भाकरी, कांदा, म्हणजे आमच्या दृष्टीनं स्वर्ग. असा जनसंघ, असा भाजप पाहिला आहे. 75 साली आणीबाणी लागली त्याच्या 2 दिवस अगोदर परळी वैजनाथमध्ये जनसंघाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक झाली. मला अजूनही आठवतं, आमदार आप्पासाहेब गोगटे सायकल रिक्षात फिरले. म्हणजे त्यावेळेस आमदार बसने यायचे. आता हे मला सांगण्याचं कारण असं आहे, जसाही भारतीय जनता पक्ष या फाटक्या सतरंजीहून गालिच्छावर गेला की सगळ्यात पहिली परवड कुणाची झाली?
तर निष्ठावान कार्यकर्त्याची. अक्षरशः त्या निष्ठावान कार्यकर्त्याला धक्के मारून जे काही एक जो लोंढा भारतीय जनता पक्ष सत्तेच्या आकर्षणाने आलाय आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा त्यांचे लाड करतायत. म्हणजे मला तर परवा नवल वाटलं, मी आणि माधव भंडारी चंचल स्मृती एक दादरला त्यावेळेस जनसंगम काही दिवस भाजपचं कार्यालय होतं, अजूनही ते आहे, ते आता ते वापरतात का नाही मला माहीत नाही. त्या कार्यालयामध्ये तिसरा आणि चौथा मजला हे कार्यालयाचे 2 होते. तर मी आणि माधव भंडारी स्वर्गीय सूर्यबांजीचा वाढण्यांचा मुलगा आम्ही खाली तिथं सतरंजीवर झोपायचं कुठल्या कार्यक्रमाला आलो तर. आणि परवा राज्यसभेवर पाठवायची वेळ आली तर माधव भंडारीचं नावच गायब. म्हणजे विधान परिषदेवर मला आठवतं तो प्रसंग की माननीय मुख्यमंत्र्याच्या त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या शेजारी केबिनमध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटायला बसलो, माधव भंडारी तिथं बसला. इतक्यात मुख्यमंत्री आले, माधव भंडारीला घेऊन गेले आणि दुसऱ्याचाच फॉर्म भरला. हा माधव भंडारी हा पहिला सिंधुदुर्गचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष. मला सांगा, हे जे काही परवा राज्यसभेवर लोक पाठवले त्याच्यातलं एक नाव, आता भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे, त्याच्यावर आपल्याला कोणाला बोलण्याचं काही कारण नाही, पण या भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा आम्ही लाट्या खाट्या खाल्ल्यात, आम्ही आणीबाणी भोगली म्हणून आम्ही तळमळीने बोलतोय. अरे तुम्ही तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला विसरून गेलात. आणि ज्यांनी शरद पवारशी निष्ठा वाहिली, काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात आला, त्या राम वरडकुद्लेला राज्यसभेवर पाठवलं का? तर शरद पवारला एकटं वाटू नये, कारण तो खरा निष्ठावान त्यांचा होता. आता माधव भंडारीचं तर स्वप्न बघायचं वय सुद्धा राहिलं नाही. हा फरक आहे. म्हणून केरळमध्ये खरा भाजप दिसला म्हणून कुणीतरी ते सोशल मीडियावर टाकलं. महाराष्ट्रात आम्ही काय पाहतोय? म्हणून भाजप जसाही फाटक्या सतरंजीहून गालिच्यावर येतो त्यावेळेस निष्ठावान कार्यकर्ते, खस्ता खाल्लेले कार्यकर्ते, संसाराची राख रांगोळी करून घेतलेले कार्यकर्ते हे सगळे मागं पडत जातात. आणि मग ना खाऊंगा ना खिलाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणारा पक्ष 70,000चा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला ज्यावेळेस पक्षात घेतो आणि आपल्या अर्थ खात्याची जबाबदारी सोपवतो त्यावेळेस आमच्यासारख्याने काय म्हणावं? एवढंच म्हणावं, ईश्वरा यांना सद्बुद्धी दे. धन्यवाद.